शिरोळ तालुक्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात मोठ्या उत्साहात दक्षिणद्वार सोहळा संपन्न। नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज पहाटे 4 वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालाय। याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला। कृष्णेचे पाणी मंगळवारी मंदिराच्या मंडपामध्ये आलं होतं। पाणी संत गतीने वाढत असल्यानं दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचं लक्ष लागलेलं होतं। आज पहाटे 4 वाजता श्रींच्या चरण कमलांना स्पर्श करून कृष्णामाई दक्षिणद्वारातून बाहेर पडल्यानं दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। अनेक ठिकाणी पंचगंगा पात्र बाहेरून वाहतंय। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचे संगम होते। यामुळे दरवर्षी पाणी वाढलं की नदीचं पाणी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरामध्ये शिरत असतं। यावर्षी प्रथमच नदीचं पाणी दत्त मंदिरात आलंय। यामुळे यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 4च्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडलाय। दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात भाविकांनी स्नान या पाण्यात केलंय। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आला। या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविकांची येथे गर्दी होत असते। श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्तात्रेयांच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचं पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो। मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून पुराचं पाणी मंदिरात जातं व पादुकावरून वाहत तसंच दक्षिणेकडील दरवाजातून बाहेर पडतं। याला दक्षिणद्वार सोहळा असं संबोधलं जातं।